गुरुदेव युवा संघाची आरणी तहसील कार्यालयावर धडक। नगर परिषदेकडे केली मागणी। सातत्याने सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असलेल्या गुरुदेव युवा संघाच्या वतीने सर्वसामान्यांना मूलभूत सुविधा तसेच आवश्यक त्या योजनेचा लाभ मिळण्याबाबत निवेदन देण्यात आले। त्यात आपण दिलेल्या पत्रातील माहितीनुसार अत्यंत नगण्य लोकांना आपण घरकुल योजनेचा लाभ दिला आहे। तसेच नवीन डीआरपी मध्ये प्राधान्याने आपण आम्ही केलेल्या अर्जाची प्रकरणे निकाली काढावी, यासोबतच गरजूंचे सर्वेक्षण करावे, डीआरपीची एक प्रत तसेच मंजुरीबाबत आम्हाला सूचना दिल्या जाव्या। याचसोबत पूर्वीपासून नगर परिषदकडून 500 रुपये अर्थसहाय्य प्रति महिना देण्यात यावा। दिव्यांग भाडेकरूंना प्राधान्याने घरकुलाचा लाभ देण्यात यावा। दिव्यांगांना रोजगारासाठी नगर परिषदकडून आर्थिक मदत कर्ज स्वरूपात देण्यात यावी। दिव्यांगासाठी नगर परिषदकडून बचत गट राबविण्यात यावे। विश्वकर्मा योजना प्रभावीपणे राबवून योजनेचा अधिकाधिक लोकांना लाभ देण्यात यावा। डीआरपी मध्ये आम्ही प्राधान्याने सुचविलेल्या अर्जाचे प्राधान्याने निवड करण्यात यावी। या मागण्यासह लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन थांबणार नाही असाही निर्देश देण्यात आला आहे। MH29 मीडियासाठी इरफान रझा, प्रशिक मुनेश्वर, आर्नी। आज रोजी सामान्य गोरगरीब दिव्यांग बांधव व जे विधवा महिला आहे त्यांच्यासाठी हक्काचे जे अंत्योदयाचं कार्ड आहे, आम्ही रिसर तहसीलदार यांच्याकडे 4 महिने आधी दाखल केले होते, परंतु आम्हाला त्या योजनेचा अंत्योदयाचा लाभ मिळत नाही आहे। ज्याला खरंच गरज आहे, कारण का दिव्यांगाची शारीरिक कष्ट काम होत नाही, तो त्याच अन्नाच्या भरोशावर राहते। शासनाने योजना जे लागू केली आहे या गोरगरिबांसाठी आहे, परंतु या कार्यालयामध्ये दुजाभाव होत असल्यामुळे आम्ही आज विराट मोर्चा काढण्यात आला का आमच्या ज्या गोरगरीब लोक आहे त्यांना 20 किलो तांदूळ, 15 किलो गहू द्या। तुम्हाला गृह चौकशी करायची असेल तर गृह चौकशी करा, पण आमच्या ज्या गरजू दिव्यांग बांधव आहे, विधवा महिला आहे, कारण का त्याच्या इकडे अशी परिस्थिती आहे का संध्याकाळचं जेवण होत नाही। हे एक दुःखद गोष्ट आहे। परंतु ह्या तहसीलमध्ये याआधी 2023-2024 मध्ये 5724 इष्टांक आले होते। माझ्याजवळ पुरावे बी आहे, यांनी श्रीमंत लोकांना दिले आहे। आणि जे पुरवठा निरीक्षक म्हणत आहे, धाब्यावर बसून ते भाषण सांगत आहे का मी या निकषात बसत नाही, ह्या निकषात बसत नाही। सर्वाला नियम सारखे आहे। जसं यवतमाळ पुरवठा विभागाला काम होते त्या पद्धतीने ह्या विभागाला का नाही होते? यांचा कानून वेगळा आहे का? या मोठा माझा प्रश्न आहे। आज त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन दिलं आहे का संपूर्ण फॉर्म चेक करून या गरिबांना लाभ देतो, परंतु यांची आम्ही 10 दिवसाच्या वर वाट पाहणार नाही। याच्यानंतर असा एल्गार राहणार का अंदर या बाहेर त्या जेल पोलीस स्टेशन मध्ये जागाही नाही राहणार। आर्नी पोलीस स्टेशन मध्ये आरो मरो या जीवो, काहून का आम्ही आमचा हक्क मागतो। त्या अधिकाऱ्याच्या खिशातला हक्क नाही आहे, कुणाच्या खिशातला हक्क नाही। शासनाच्या योजना आहे, ज्याला गरज आहे त्याच्यावरही पोहोचलेच पाहिजे। आज जे गुरुदेव युवा संघ यांच्या मार्फत जे आपल्याला निवेदन प्राप्त झालं, त्या निवेदनामध्ये दिव्यांग निराधार या लोकांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्याबाबत त्यांना आम्हाला जे दिलेलं आहे, अर्ज दिलेला आहे, त्या अर्जाची आपण छाननी करणार आहोत आणि त्या अर्जामध्ये जे पात्र लाभार्थी आहे त्या पात्र लाभार्थ्याला आपण अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देणार आहोत।